हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज थोडंसं नवीन काहीतरी व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आणि पूर्ण सगळ्या ज्या मॉम्स असतील किंवा न्यू मॉम्स असतील त्यांना सर्वांना एक खूप असा हळवा असा एक गोष्ट असते, जी गोष्ट म्हणा किंवा हळवं काहीतरी वाटतं किंवा आपल्या बाळाला काहीतरी त्रास होतो जो की चांगल्यासाठीच आहे. बट आपल्या बाळाला वॅक्सिन वगैरे असा काही जो आहे गोष्ट ती खूप त्रासदायक असते आपल्या न्यू मॉम्ससाठी म्हणा. कारण आपलं बाळ जेव्हा वॅक्सिन घेते तेव्हा ती वॅक्सिन चांगल्यासाठीच आहे, बट आपलं बाळ इतकं रडतं, इतकं त्रास होतो त्याला की आपल्याला सहन होत नाही. आणि तसाच एक भाग आहे. आता मोस्ट ऑफ द माझे बेबी आता 6 मंथ कंप्लीट झालेले आहेत. बट आता असं आहे की तिला थोडंसं एक इंजेक्शन द्यायचं ठरलं होतं आमचं. 6 मंथ कंप्लीट झाल्यानंतर जे वॅक्सिन असतं सो त्या वॅक्सिन रिलेटेड आम्ही एक वॅक्सिन द्यायचं ठरलं होतं, जे खूप प्रायव्हेटमध्ये असतं. नॉर्मली गव्हर्नमेंटच्या सर्वांना दिलेले आहेत, जे 6-3.5 महिन्यापर्यंतचे असतात. आणि आता सध्या आहे ते 6 मंथचं आहे. सो मला असं वाटतं की सर्वांनी आपल्या बेबीसाठी वॅक्सिन्स दिले पाहिजेत. कारण कसं आहे ना, वॅक्सिन आता सध्या कसं आहे, खूप आता व्हायरल वगैरे खूप वाढत चाललेलं आहे आणि त्याच्यासाठी वॅक्सिन्स घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मला रडायला आलं होतं की ती रडत होती. ॲक्च्युली ते आहे की ते पेनलेस इंजेक्शन्स आहेत वगैरे, आणि प्लस त्याचा काही एवढा फारसा त्रास होत नाही. कॉस्टली तर आहेत, इट्स ओके. आपल्या बेबीसाठी आपण थोडंफार तर कॉस्टली करू शकतो गोष्टी, बट जो त्रास होतो तो एक सहन होत नाही. सो आम्ही निघालो मग हॉस्पिटलला जायसाठी. आणि बाहेर आलो तर इतकी गरमी होती, बापरे! एवढ्या गरमीमध्ये तर कसं बाहेर पडायचा हा विचारच पडून जातो. आणि मग कृषिकाला आणि मम्मी आम्ही दोघीजणी सोबत गेलो. इथून ॲक्च्युली ऑटो पकडायची होती आणि डायरेक्ट हॉस्पिटलला जायचं होतं. 12-12:30ची वेळ झाली होती, पण बापरे! इतकं गरम झालं होतं. आणि कृषिकासोबत आम्ही ऑटोमध्ये बसलो आणि ऑटोमधून गेलो. सो जाताना इथं ॲक्च्युली रिक्षामध्ये असून सुद्धा इतकी गरमी वाटत होती की असं वाटत होतं की बाबा, असं वाटत होतं की नको, बाहेरच निघायला नको. पण कृषिकाला असं बाहेर ऑटोमध्ये बसवून सगळ्या गाड्या वगैरे बघत तिला मजा येत होती बघायसाठी. ती इकडे बघ, तिकडे बघ, तिकडे बघ करत होती. आणि हा आमचा ॲक्च्युली नवी मुंबईचा एरिया आहे. इतका छान वाटतो, सगळीकडे हिरवळ वगैरे आहे, खूप झाडे वगैरे आहेत, म्हणून खूप छान वाटतं बाहेर वगैरे पडायला. आणि या रोडवर तर अजून छान वाटतं. आणि इव्हिनिंगला तर या रोडवर बाहेर पडणं म्हणजे भारी, एकदम मस्त मज्जा वाटते, एकदम लाईटिंग वगैरे असते. आणि मग त्या हिशोबाने म्हटलं संध्याकाळी वगैरे, आता काही कृषिकामुळं पडता येत नाही बाहेर, बट ठीक आहे. आता म्हटलं चला आपण ऑटोने पटापट जाऊया, वॅक्सिन घेऊया. 6 मंथची वॅक्सिन ॲक्च्युली 2 वॅक्सिन असतात, टायफॉईडची एक आणि एक फ्लूची असते, आणि एक 7 मंथमध्ये मग परत एक फ्लूची असते. सो हे नॉर्मली गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये देत नाही, त्याच्यामुळे मग आपल्याला प्रायव्हेटमध्येच घ्यावे लागतात. सो असं भरपूर जणं घेतात, भरपूर जणं नाही घेत. सो मग आम्ही पोहोचलो हॉस्पिटलमध्ये. आणि न्यू लाईफ एक हॉस्पिटल आहे, खूप छान हॉस्पिटल आहे, पूर्ण बाळांचंच आहे. सो छान असं डॉक्टर वगैरे पण भरपूर समजवतात. आणि ते मम्मी वजन बघत होती तिचंवालं किती आहे, काय आहे. कमी झाले बाबा, जास्त झाले बाबा, अशी बोलत होती. आणि ही कृषिकासोबत थोडीशी मस्ती. आणि खूप गर्दी होती हॉस्पिटलमध्ये, पण सगळ्यांचे लहान लहान बाळं होते. सगळेजण वेट करत होते की डॉक्टरचं कधी नंबर येईल, काय येईल. आणि ही कृषिका वॅक्सिनच्या आधी एकदम मस्त बघत होती माझ्याकडे. अच्छा ओके, बघते 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 बघते. आणि जेव्हा तिला वॅक्सिन देऊन आम्ही बाहेरून आलो बाहेर, बाबा लगेच रडायला झालं लागली. वॅक्सिन माझ्या पिल्लूचं. पप्पाला फोन करायचं. झालं झालं, पेनलेस आहे ना पिल्लू, पेनलेस आहे ना. हो हो, 2 मिनटं. झालं 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 झालं. हो बघितलं, असं काहीतरी करत होती कृषिका. आणि बघतच नव्हती इकडे, इकडे बघ, इकडे बघ. म्हटलं तरी नाही बाबा, तिला वॅक्सिनचा पूर्ण हँगओव्हर झालेला. ॲक्च्युली पेनलेस असते, थोडा टोचूसपर्यंत त्रास होतो, नंतर काही होत नाही, ताप वगैरे पण येत नाही. आणि मग आयरनचे वगैरे सगळ्यांना औषधं वगैरे दिले किंवा बघ असं काय.
आणि आम्ही परत ऑटोमध्ये बसलो आणि घरी यायला मजा बघत आणि मम्मी थोडीशी त्याच्यात मस्ती करते पण ती पूर्ण शांत झाली ती वॅक्सिन घेतल्यानंतर. आणि आम्ही रिटर्न आलो तेव्हा पण खूप ऊन होतं. फार फार तर मला वाटतं 2-2:30 वाजले असतील. त्या टायमाला पण भरपूर ऊन असतं. मग काय बाबा आता असं वाटलं की नको बाबा कृषिकाला घेऊन बाहेर पडायलाच नको एवढ्या गरमीचं. बाबा किती किती डिग्री सेल्सिअस तापमान झालेलं आहे. एवढ्या तापमानामध्ये तर संध्याकाळी निघू वाटत नाही तर सकाळचं काय. आणि मग काय ज्यूस घेतला. मला तर खूप कंटाळा आला तर मग मी कृषिकासोबत पुढे आली. मम्मीला म्हटलं तू घेऊन ये मागून पार्सल. सो आम्ही घरी आलो. हिला घेऊन आलो तर पूर्ण कृषिका झोपून गेली होती. कंटाळली होती बाहेरून आणि मोस्ट ऑफ ना बाहेरून आली की ती कंटाळून जाते. बोलते मला झोप आली बाई झोप आली. अशा प्रकारे आमचा वॅक्सिनचा दिवस गेला. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सपोर्ट करा प्लीज. सो आता काही आम्ही मस्त घरी चाललो होतो. बाबा गरमीने तर पूर्ण चेहरा बेकार झाला होता. खूप गरमी होती. चलो भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. बाय टेक केअर बाय.